हेलो फ्रेंड्स, वेलकम टू बच्चाओ क्लासेस. मी बच्चाओ सर, डायरेक्टर ऑफ बच्चाओ क्लासेस. बच्चो लोक, आपण सुरू केलंय मॅथ्स पार्ट 2 चं फर्स्ट चॅप्टर, ज्याचं नाव आहे बेसिक कन्सेप्ट्स इन जॉमेट्री. आणि पहिल्या लेक्चर पासून सांगतो बच्चो लोक, मी जर का तुमच्या कन्सेप्ट छान असतील तर जॉमेट्री काय राहणार आहे, इंटरेस्टिंग आणि व्हेरी सिंपल सब्जेक्ट, सोपा सब्जेक्ट असणार आहे. पण जर का कन्सेप्ट छान नसतील बच्चो लोक, तर हा सब्जेक्ट कसा जाणार आहे, हार्ड राहील, अवघड राहील. बच्चो लोक, आपण आतापर्यंत प्रॅक्टिस सेट 1.1 कंप्लीट केला आहे आणि प्रॅक्टिस सेट 1.2 मधले 5 क्वेश्चन्स पण आपले सॉल्व्ह करून झालेत. तर चला बच्चो लोक, प्रॅक्टिस सेट 1.2 मधला राहिलेला 6 क्वेश्चन करूया. बच्चो लोक, क्वेश्चन 6, आन्सर द क्वेश्चन्स विथ द हेल्प ऑफ फिगर. क्वेश्चन आहे बच्चो लोक, आन्सर द क्वेश्चन्स विथ द हेल्प ऑफ फिगर. आपल्याला फिगर दिलेली आहे, नंबर लाईन आहे, वेगवेगळे पॉइंट्स आहेत बघा, ए बी सी व्ही डी पी एल क्यू यू आर. त्यांचे कोऑर्डिनेट्स दिले 0 2 4 6. इथे दिलेले म्हणजे नक्की काय असणार आहे, 5 असणार आहे. याला कोऑर्डिनेट दिलेले म्हणजे -2 आणि -4 च्या मध्ये कोण असेल बच्चो लोक, -3 असेल. इथे -5 पण असणार आहे. चला बच्चो लोक, क्वेश्चन दिलेत, 3 सब क्वेश्चन आहेत. त्यातला फर्स्ट आहे, स्टेट द पॉइंट्स विच आर इक्विडिस्टंट फ्रॉम पॉइंट बी. दूसरा है, राइट अ पेयर ऑफ पॉइंट्स इक्विडिस्टेंट फ्रॉम पॉइंट क्यू. थर्ड है, फाइंड डिस्टेंस यूवी, डिस्टेंस बीसी, डिस्टेंस बीबी एंड डिस्टेंस यूएल. चला बच्चों लोग, 1 बाय 1 सॉल्व करूया. फर्स्ट क्वेश्चन आंसर, स्टेट द पॉइंट्स विच आर इक्विडिस्टेंट फ्रॉम बी. आपल्याला काय पाहिजे बच्चों लोग, स्टेट द पॉइंट्स विच आर इक्विडिस्टेंट फ्रॉम पॉइंट बी. आंसर मध्ये द पॉइंट्स which are equidistant म्हणजे काय, सारखंच दूर, समदूर. फ्रॉम पॉइंट बी, फ्रॉम पॉइंट बी आर द पॉइंट्स विच आर इक्विडिस्टंट फ्रॉम पॉइंट बी. बी पासून इक्विडिस्टंट, मतलब बी पासून इक्विडिस्टंट, बी पासून सारखं दूर. इथे आला आपला बी. चला, इकडे जर 2 युनिट गेलो आपण, तर 2 युनिट पॉइंट गेल्यावर आपल्याला काय मिळतो बच्चो, पॉइंट सी मिळतो. आणि इकडे 2 युनिट आल्यावर कोण मिळतो, तर ए. तर बच्चो, इकडे आलो 2 युनिट तर ए पॉइंट आहे, इकडे आलो 2 युनिट तर सी पॉइंट आहे. याचा अर्थ पॉइंट ए आणि पॉइंट सी काय आहेत, इक्विडिस्टंट आहेत. मग द पॉइंट्स विच आर इक्विडिस्टंट फ्रॉम पॉइंट बी आर, त्यातलं पहिलं तर पॉइंट सी अँड पॉइंट ए. पॉइंट ए अँड पॉइंट सी, पहिली पेयर कोण आहे बच्चो लोग, पॉइंट ए अँड पॉइंट सी. कसे आहेत, इक्विडिस्टंट आहेत. पॉइंट ए पॉइंट सी इक्विडिस्टंट. अजून आहेत का बघूया. मग बच्चो लोग, इकडे 2 युनिट आल्यावर जसा सी पॉइंट आहे, इकडे 2 युनिट आल्यावर ए पॉइंट आहे, म्हणून ए आणि सी काय झाले, तर इक्विडिस्टंट. तसं थोडस जास्त जाऊ पुढे, आपल्याला इक्विडिस्टंट फ्रॉम कुठून बच्चो, फ्रॉम पॉइंट बी. बी पासून इक्विडिस्टंट पॉइंट शोधायचे. मग चला थोडस अजून 4 युनिट्स पुढे जाऊया. किती, हे 2 आणि हे 2, 4 युनिट्स पुढे आल्यावर कोण मिळतो, डी. आणि इकडे 4 युनिट्स इकडे आल्यावर हे 2 आणि हे 2, 4 युनिट्स आल्यावर कोण भेटणार आहे बच्चो, पी. तर बी पासून अजून कोण, तर 4 युनिट्स पुढे गेलो तर डी पॉइंट लागतो. आणि बी पासून 4 युनिट्स इकडे आलो लेफ्टला, तर कोणता पॉइंट लागतो, पी. तर बच्चो, पी अँड डी आर ऑल्सो इक्विडिस्टंट पॉइंट्स. अजून कोण आहे बच्चो, पॉइंट, कोणते पॉइंट्स इक्विडिस्टंट आहेत, तर पॉइंट पी अँड पॉइंट डी. पॉइंट पी अँड पॉइंट डी हे सुद्धा कसे आहेत बच्चो लोग, तर इक्विडिस्टंट पॉइंट्स आहेत. But the points which are equidistant from point B are point A and point C. Equidistant
पॉइंट पी अँड पॉइंट डी इक्विडिस्टंट आहेत. कसं ठरवलं बच्चे लोक आपण इक्विडिस्टंट कसे ठरवले, तर आपल्याला पॉइंट बी पासून इक्विडिस्टंट पाहिजे होतं. पॉइंट बी पासून मग 2 युनिट इकडे आलो तर सी पॉइंट, 2 युनिट इकडे आलो तर ए पॉइंट, त्यामुळे ए आणि सी काय आहेत इक्विडिस्टंट. 4 युनिट इकडे आलो तर डी पॉइंट, 4 युनिट इकडे आलो तर पी पॉइंट, त्यामुळे पी आणि डी सुद्धा काय आहेत बच्चे लोक इक्विडिस्टंट. तसं बी पासून एक एक युनिट इकडे आल्यावर सुद्धा आपल्याला भेटले असते, हे 2 पॉइंट इक्विडिस्टंट राहिले असते, पण त्यांना नावं दिलेली नाहीत. नावं न दिल्यामुळे आपल्याला ते लिहिता येत नाही. तर बच्चे लोक चला सिंपल क्वेश्चन होता. आता सेकंड क्वेश्चन आहे बच्चे लोक, राइट अ पेअर ऑफ पॉइंट्स इक्विडिस्टंट फ्रॉम पॉइंट क्यू. राइट अ पेअर ऑफ पॉइंट्स इक्विडिस्टंट फ्रॉम पॉइंट क्यू. मग आता सेकंडला सॉल्व करू. बच्चे लोक आपल्याला काय पाहिजे, अ पेअर ऑफ पॉइंट्स, पेअर ऑफ पॉइंट्स, पेअर ऑफ पॉइंट्स, पॉइंटच्या पेअर पाहिजे म्हणजे जोड्या पाहिजे. पेअर ऑफ पॉइंट्स इक्विडिस्टंट, इक्विडिस्टंट फ्रॉम पॉइंट क्यू. पुन्हा मागच्या सारखाच प्रश्न आहे बच्चे लोक, इक्विडिस्टंट पॉइंट्स पाहिजेत आपल्याला. पेअर ऑफ पॉइंट्स इक्विडिस्टंट फ्रॉम पॉइंट क्यू. क्यू पासून इक्विडिस्टंट पाहिजेत. आता क्यू पासून इक्विडिस्टंट म्हणजे लोक हा क्यू पॉइंट इथे आहे. मग क्यू पासून इक्विडिस्टंट मी अगदी एकच युनिट पुढे आलो, एक, आणि इकडे एक युनिट गेलो, एक युनिट राईटला गेलो, एक युनिट लेफ्टला आलो, तर मला कोण भेटणार आहे बघा बच्चे लोक, एक युनिट राईटला, एक युनिट लेफ्टला, तर आपल्याला कोण भेटणार आहे एल आणि यू. क्यू पासून एल जेवढा दूर आहे तेवढाच कोण आहे तर यू पण आहे. त्यामुळे एल अँड यू. पहिलं आन्सर काय देता येईल बच्चे लोक, पॉइंट एल अँड पॉइंट यू. हे कसे आहेत इक्विडिस्टंट आहेत, एल आणि यू. तसं बच्चे लोक मी एक युनिट इकडे आल्यावर मला एल आणि एक युनिट इकडे यू भेटतो. तसं एका युनिटच्या ऐवजी आपण समजा 2 युनिट आलो, क्यू पासून 2 युनिट इकडे पी भेटणार आहे, क्यू पासून 2 युनिट इकडे आलो तर कोण भेटणार आहे आर भेटणार आहे. त्यामुळे क्यू पासून अजून इक्विडिस्टंट कोण आहेत बच्चे लोक, पी आणि कोण आहेत आर. 2 डिस्टन्स, 2 युनिट डिस्टन्सवर कोण आहे तर पी आणि आर पण आहेत. तर बच्चे लोक अजून आन्सर देता येईल आपल्याला, पॉइंट कोण पी अँड पॉइंट आर. Point P and point R are also what? Equidistant points. तर बच्चे लोक हे झालं आपलं सेकंड सब क्वेश्चनला सॉल्व करून. चला आता सॉल्व करूया आपण थर्ड सब क्वेश्चनला. बच्चे लोक तसे क्वेश्चन तर आपले ऑलरेडी झालेत सॉल्व करून. थर्ड क्वेश्चन ऑलरेडी आपला सॉल्व करून झालेला आहे प्रॅक्टिस सेट 1.1 मध्येच. काय फाइंड करायचे आपल्याला तर डिस्टन्स. डिस्टन्स फाइंड करण्यासाठी सिंपल फॉर्म्युला यूज करतो आपण. कोणता बच्चे लोक, ग्रेटर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट. मग चला थर्ड मध्ये पहिल्यांदा बच्चे लोक डिस्टन्स यूव्ही फाइंड करायचं आहे. डिस्टन्स यूव्ही, डिस्टन्स यूव्ही फॉर्म्युला राहणार आहे बच्चे लोक, ग्रेटर कोऑर्डिनेट माइनस स्मॉलर कोऑर्डिनेट. अगदी पहिल्या प्रॅक्टिस सेट मध्येच आपण डिस्टन्स पुष्कळ फाइंड केले. मग बच्चे लोक डिस्टन्स यूव्ही साठी फॉर्म्युला काय राहणार आहे, ग्रेटर कोऑर्डिनेट माइनस स्मॉलर कोऑर्डिनेट. मग चला यूव्ही साठी, डिस्टन्स यूव्ही साठी आपल्याला पॉइंट्स कोणते कन्सिडर करायचे, यू आणि व्ही. डिस्टन्स यूव्ही साठी पॉइंट्स कोणते कन्सिडर करावे लागतील, यू आणि व्ही.
सांगा u चा कोऑर्डिनेट काय आहे? चलो u चा कोऑर्डिनेट ते लिहिलेला दिसत नाही, तो काय असणार आहे? -4 आणि -6 च्या मध्ये कोण असेल? -5. आणि v चा कोऑर्डिनेट पण लिहिलेला नाही, तर +4 आणि +6 च्या मध्ये कोण असेल? तर चलो +5 असेल. मग u चा कोऑर्डिनेट आहे -5, v चा कोऑर्डिनेट आहे +5 आणि डिस्टन्स फाइंड करतात ग्रेटर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट या फॉर्म्युलाने. मग चलो आता ग्रेटर कोऑर्डिनेट कोणता? जर एक कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह आहे, एक कोऑर्डिनेट निगेटिव्ह आहे, तर पॉझिटिव्ह कोऑर्डिनेट कसा असतो? मोठाच असतो, पॉझिटिव्ह व्हॅल्यू मोठी असते. त्यामुळे ग्रेटर कोऑर्डिनेट कोण घ्यावा लागेल? चलो 5, देन फॉर्म्युल्यातलं मायनस, आणि स्मॉलर कोऑर्डिनेट काय आहे? तर -5 आहे. ग्रेटर कोऑर्डिनेट फॉर्म्युल्यातलं मायनस आणि स्मॉलर कोऑर्डिनेट काय आहे? चलो तर स्मॉलर कोऑर्डिनेट u आहे, काय आहे तो? -5. चला सिंप्लिफाय करा. 5 मायनस मायनस काय होऊन जाईल? चलो प्लस काय 5 आणि 5 + 5 काय होईल? तर 10. तर डिस्टन्स uv तिथे चलो 10 आहे. मग चला असं आता काय फाइंड करायचं आपल्याला? डिस्टन्स pc. डिस्टन्स pc फाइंड करायचं. चलो डिस्टन्स pc फाइंड करूया. हे झालं आपलं डिस्टन्स uv. आता मी इथे चेंज करतो आणि काय फाइंड करूया? चलो डिस्टन्स pc. मग डिस्टन्स pc साठी कोणते कोऑर्डिनेट विचारात घ्यावे लागतील? p आणि c चे. मग चलो पॉइंट p हा इथे आहे, त्याचा कोऑर्डिनेट -2 आहे. p आणि सोबत कोण आहे? c पॉइंट आहे. c चा कोऑर्डिनेट काय? तर चलो 4 आहे. पॉइंट p चा कोऑर्डिनेट आहे -2, पॉइंट c चा कोऑर्डिनेट आहे 4. तर चला डिस्टन्स pc साठी फॉर्म्युला पुन्हा तोच, ग्रेटर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट. मग सांगा चलो ग्रेटर कोऑर्डिनेट कोणता? तर अर्थातच पुन्हा इथे सुद्धा काय? चलो एक कोऑर्डिनेट, एक व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे, एक व्हॅल्यू निगेटिव्ह आहे. पॉझिटिव्ह व्हॅल्यू काय असते? नेहमी मोठी असते. राईट साइडची व्हॅल्यू नंबर लाईनवर राईट साइडची व्हॅल्यू कशी असते? मोठी असते. चलो त्यामुळे इथे ग्रेटर कोऑर्डिनेट कोण आहे? तर 4 आहे, देन मायनस, आणि स्मॉलर कोऑर्डिनेट कोण आहे? चलो तर -2. चला पटकन सॉल्व करा. 4 मायनस मायनस काय आहे? तर प्लस किती? 2 आणि 4 + 2 काय आहे? 6. तर चलो हे झालं डिस्टन्स pc. चला आता डिस्टन्स vb ला फाइंड करू. डिस्टन्स vb. डिस्टन्स vb. मग vb साठी चलो आपल्याला v आणि b चे कोऑर्डिनेट्स घ्यावे लागतील. v आणि b चे. आता v चा कोऑर्डिनेट मी लिहूनच टाकतो. चलो 4 नंतर इथे 6 आहे, तर v काय असणार आहे? चलो 5 असणार आहे. 4 5 6. चला डिस्टन्स vb साठी आपल्याला कोण लागणार आहे? चलो v चा कोऑर्डिनेट आणि b चा कोऑर्डिनेट. v आणि b चे कोऑर्डिनेट्स लागतील. मग चलो सांगा ग्रेटर कोऑर्डिनेट कोण आहे? तर ग्रेटर कोऑर्डिनेट 5 आहे, मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट कोण आहे? तर 2 आहे. 5 आणि 2 मध्ये ग्रेटर कोण आहे? 5. स्मॉलर कोण आहे? 2, कारण दोघं पॉझिटिव्ह आहेत. मग ग्रेटर ग्रेटरच आहे. 5 - 2 किती होतं? चलो तर 3. डिस्टन्स vb येतो 3. चला अजून एक डिस्टन्स फाइंड करायचं, डिस्टन्स ul. चला त्यालाही फाइंड करू. माझ्या आधी तुम्ही फाइंड करा. चलो डिस्टन्स ul. चलो डिस्टन्स ul. चला सांगा किती आलं डिस्टन्स ul? माझ्या आधी आन्सर आणा. तर चलो u आणि l चे कोऑर्डिनेट्स दिलेले नाहीत. मग -2 आणि इथे -4, याचा अर्थ मधला कोऑर्डिनेट कोण असेल? -3. -4 आणि -6 मधला कोऑर्डिनेट कोण असेल? चलो -5. आपल्याला कोण पाहिजे? डिस्टन्स ul. u आणि l. चलो आपल्याला लागणार आहे u आणि l. मग आता u आणि l कोऑर्डिनेट्स आहेत -5 आणि -3. मग यातला ग्रेटर कोऑर्डिनेट कोणता आणि स्मॉलर कोऑर्डिनेट कोणता? मग चलो ग्रेटर कोऑर्डिनेट कोणता? दोघं निगेटिव्ह आहेत.
मग निगेटिव्ह मध्ये रिलेशन कसं असतं बच्चो, उलट असतं. जो लहान असतो तो काय असतो, मोठा असतो. जो दिसायला लहान व्हॅल्यू असते ती काय असते, मोठी, आणि जी मोठी व्हॅल्यू असते ती काय असते, छोटी. दोघं पॉझिटिव्ह मग मोठा तोच मोठा, दोघं निगेटिव्ह तर छोटा तो काय असतो, मोठा असतो. किंवा सरळ इथे नंबर लाईन आहेच. मग राईट साइडची व्हॅल्यू कशी असते बच्चो, मोठी. कुठेही पहा राईट साइडची व्हॅल्यू काय असते तर मोठी असते. मग यांच्यामध्ये राईट साइडला कोण आहे, -3. -3 हा काय आहे, मोठा आहे. -3 ग्रेटर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट. स्मॉलर कोण आहे तर -5 आहे. ग्रेटर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर. निगेटिव्ह मध्ये काय असतं, जो दिसायला लहान असतो तो काय असतो, मोठा असतो. चला -3 हे मायनस मायनस काय होईल, प्लस. आता जरी मध्ये प्लस दिसतं तर ही ऍडिशन होते का, 3 + 5 8 अशी, तर नाही. 1 - 1 प्लस म्हटल्यावर ही सबट्रॅक्शनच होते. 1 - 1 प्लस, मग 5 - 3 करा. 5 - 3 किती बच्चो, 2. तर डिस्टन्स UL आहे 2 युनिट्स. बच्चो हा आपला झाला 6 क्वेश्चन. इथे आपला प्रॅक्टिस सेट 1.2 बच्चो कंप्लीट होतो. आता आपण बघणार आहे प्रॅक्टिस सेट 1.2 नंतरची थेअरी, पुन्हा काही वेगळ्या कन्सेप्ट्स. बच्चो पुढची कन्सेप्ट आहे कंडिशनल स्टेटमेंट्स अँड कॉन्व्हर्स. आपल्याला आता पाहायचं आहे कंडिशनल स्टेटमेंट्स कोणाला म्हणतात, कॉन्व्हर्स कोणाला म्हणतात. तर बच्चो कंडिशनल स्टेटमेंट कोणाला म्हणायचं, द स्टेटमेंट्स which can be written in if then form are called as conditional statements. The statements which can be written in if then form, जर तरच्या स्वरूपात. if then म्हणजे काय होतं, जर तर. the statements which can be written in if then form the statements which can be written in if then form are called as conditional statements. कंडिशनल स्टेटमेंट्स मराठीमध्ये आपण याला काय म्हणू शकतो, सशर्त. शर्त असलेलं, अट असलेलं सशर्त विधान आपण याला म्हणू शकतो. विधान म्हणजे वाक्य. कंडिशनल म्हणजेच काय, अट असलेलं म्हणजेच काय, शर्त असलेलं म्हणजेच काय, सशर्त विधान म्हणतात याला. तर कंडिशनल स्टेटमेंट्स कोणाला म्हणतात बच्चो, ज्याच्यामध्ये इफ देन आलेलं असतं अशा स्टेटमेंटला काय म्हणतो आपण, कंडिशनल स्टेटमेंट. द स्टेटमेंट्स which can be written in if then form. if जर, then तर. जर असं असेल तर तसं असेल. जर तरच्या स्वरूपातल्या विधानांना काय म्हणतो बच्चो आपण, कंडिशनल स्टेटमेंट्स म्हणतो. कंडिशनल स्टेटमेंट्स आपल्याला बनवून घेता येतात, नसतील तर बनवून घेता येतात. जसं बघा, डायगोनल्स ऑफ rectangle are congruent. ही एक जॉमेट्रिकल प्रॉपर्टी आहे. डायगोनल्स ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. ही रेक्टँगलचे डायगोनल्स काय असतात म्हणे, कॉन्ग्रुएंट असतात. आता याला आपल्याला इफ देन मध्ये टाकायचं आहे. या स्टेटमेंटला कंडिशनल स्टेटमेंट म्हणजेच काय, इफ देन वापरून स्टेटमेंट बनवायचं आहे. मग डायगोनल्स आर कॉन्ग्रुएंट, प्रॉपर्टी आहे डायगोनलची. डायगोनल्स आर कॉन्ग्रुएंट, पण केव्हा, जर का तो रेक्टँगल असेल तर. डायगोनल्स आर कॉन्ग्रुएंट केव्हा, जर तो रेक्टँगल असेल तर. म्हणून मित्रांनो याला इफ देन मध्ये कसं टाकता येईल, कन्वर्ट करता येईल. इफ द क्वाड्रिलॅटरल इज रेक्टँगल, इफ द गिवन क्वाड्रिलॅटरल is rectangle. If the given quadrilateral is rectangle
रेक्टँगल पाहिजे तो. इफ द गिवन क्वाड्रिलॅटरल इज रेक्टँगल देन its diagonals are congruent. Then its diagonals are congruent. आपला प्लेन साधी प्रॉपर्टी होती डायगोनल्स ऑफ रेक्टँगल आर कॉंग्रुएंट. मी त्याला आता कशात कन्वर्ट केलं म्हणजे इफ देन मध्ये. इफ द गिवन क्वाड्रिलॅटरल इज रेक्टँगल, if the given quadrilateral is rectangle then its diagonals are congruent. बच्चों पुन्हा आणखीन दोन गोष्टी लक्षात ठेवा. इफ नंतर जो पार्ट येतो, इफ नंतर देनच्या पूर्वी इफ नंतर जो पार्ट येतो त्याला म्हणायचं अँटीसिडेंट, त्याला म्हणतात अँटीसिडेंट. इफ नंतर येणाऱ्या पार्टला काय म्हणतात अँटीसिडेंट आणि देन नंतर येणाऱ्या पार्टला म्हणतात कॉन्सिक्वेंट. देन नंतर आलेल्या पार्टला काय म्हणतात बच्चो कॉन्सिक्वेंट. इफ नंतर येणाऱ्या पार्टला अँटीसिडेंट. येतंय लक्षात. द स्टेटमेंट किंवा द पार्ट ऑफ द स्टेटमेंट फॉलोड बाय इफ नंतर येणार. The part of the statement followed by if is called antecedent and part of the statement followed by then is called as consequent. If नंतर येणारा पार्ट जो काही आहे, if नंतर येणारा स्टेटमेंट देनच्या आधीचं if पासून then पर्यंत मधलं स्टेटमेंट त्याला काय म्हणायचं आपल्याला antecedent आणि then नंतर येणाऱ्या स्टेटमेंटला काय म्हणायचं बच्चो आपल्याला consequent. ओके चला बच्चो अजून एक दोन कंडिशनल स्टेटमेंट्स आपण पाहूया. कंडिशनल स्टेटमेंट्स बघूया आपण. म्हणजे डायगोनल्स ऑफ रोम्बस, डायगोनल्स ऑफ रोम्बस आर परपेंडिकुलर बायसेक्टर्स, are perpendicular bisectors of each other. हे स्टेटमेंट आहे. इफ देन नाहीये, मग इफ देन वापरून याला कंडिशनल स्टेटमेंट बनवूया आपण. डायगोनल्स ऑफ रोम्बस आर परपेंडिकुलर बायसेक्टर्स ऑफ ईच अदर. याला काय बनवायचं बच्चो कंडिशनल स्टेटमेंट. म्हणजे ज्याच्यामध्ये काय असेल इफ देन असेल. बच्चो डायगोनलची प्रॉपर्टी सांगितली जाते. डायगोनल्स आर परपेंडिकुलर बायसेक्टर्स ऑफ ईच अदर. अरे पण कोणाचे? रोम्बसचे. त्यामुळे तो रोम्बस असणं गरजेचं आहे. म्हणून पहिलं स्टेटमेंट काय टाकायचं इफ द गिवन क्वाड्रिलॅटरल इज रोम्बस. दिलेला क्वाड्रिलॅटरल काय असला पाहिजे रोम्बस असला पाहिजे. ओके चलो कॉन्सन्ट्रेट. डायगोनल्स ऑफ रोम्बस आर परपेंडिकुलर बायसेक्टर्स ऑफ ईच अदर. डायगोनलची प्रॉपर्टी सांगितली जाते. डायगोनल्स आर परपेंडिकुलर बायसेक्टर्स ऑफ ईच अदर. पण केव्हा? जेव्हा तो काय असेल रोम्बस असेल. म्हणजे त्या क्वाड्रिलॅटरलला रोम्बस असणं गरजेचं आहे, तेव्हा ही प्रॉपर्टी ट्रू असेल. मग चला पहिलं त्याला काय तो रोम्बस असला पाहिजे. मग इफ नंतर काय टाकूया इफ द गिवन क्वाड्रिलॅटरल, इफ द गिवन क्वाड्रिलॅटरल is rhombus. If the given quadrilateral is rhombus, then its diagonals are perpendicular bisectors, of each other. Okay. चलो आपलं सिंपल प्लेन स्टेटमेंट होतं. डायगोनल्स ऑफ रोम्बस आर परपेंडिकुलर बायसेक्टर्स ऑफ ईच अदर. प्लेन स्टेटमेंट डायगोनल्स ऑफ रोम्बस आर परपेंडिकुलर बायसेक्टर्स ऑफ ईच अदर. If the given quadrilateral is rhombus,
then its diagonals are perpendicular bisectors of each other. हे काय झालं त्याचं कंडिशनल स्टेटमेंट. प्लेन स्टेटमेंट होतं आपलं डायगोनल्स ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. डायगोनल्स ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. त्याचं कंडिशनल बनवलं आपण. कंडिशनल कसं? इफ द गिवन क्वाड्रिलॅटरल इज रेक्टँगल देन इट्स डायगोनल्स आर कॉन्ग्रुएंट. बरं चलो डायगोनल्स आर कॉन्ग्रुएंट. डायगोनल्स विषयी बोललं जाते. डायगोनल्स ची प्रॉपर्टी सांगितली जाते कोणाच्या? तर तो रेक्टँगलच्या. डायगोनल्स आर कॉन्ग्रुएंट कोणाचे? रेक्टँगलचे. त्यामुळे तो गिवन क्वाड्रिलॅटरल काय असला पाहिजे? रेक्टँगल असला पाहिजे. इफ द गिवन क्वाड्रिलॅटरल इज रेक्टँगल देन इथे काय? तो चलो डायगोनल्स ऑफ रोम्बस आर परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ ईच अदर. डायगोनल्स आर परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ ईच अदर सांगितलं जातंय. डायगोनल्स आर परपेंडिक्युलर बायसेक्टर. अरे पण कोणाचे? तर रोम्बसचे. त्यामुळे इफ द गिवन क्वाड्रिलॅटरल इज रोम्बस अशी स्टार्ट द्यावी लागते. इफ द गिवन क्वाड्रिलॅटरल इज रोम्बस देन इट्स डायगोनल्स आर परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ ईच अदर. इफ नंतर येणारा हा पार्ट जो आहे काय म्हणतो आपण याला? अँटीसिडेंट. देन नंतर जो येणारा पार्ट आहे, देन नंतर येणारा जो पार्ट आहे त्याला काय म्हणतो आपण? कॉन्सिक्वेंट. तर बच्चो लोग इफ नंतर येणारा पार्ट कोण आहे? तर अँटीसिडेंट. देन नंतर येणारा पार्ट कोण आहे? तर कॉन्सिक्वेंट. तर बच्चो लोग इफ नंतर येणारा पार्ट त्याला आपण काय म्हणतोय? अँटीसिडेंट. आणि देन नंतर येणारा जो पार्ट आहे, देन नंतर येणारा जो पार्ट आहे त्याला आपण काय म्हणतोय? कॉन्सिक्वेंट. कॉन्सिक्वेंट. तर मित्रांनो जर का यांची अदल बदल करून टाकली, जर का स्टेटमेंट मध्ये अँटीसिडेंट कॉन्सिक्वेंटची अदल बदल करून टाकली, चेंज करून टाकलं, तर त्याला म्हणतात बच्चो कॉन्व्हर्स. कंडिशनल स्टेटमेंट मध्ये अँटीसिडेंट आणि कॉन्सिक्वेंट यांना इंटरचेंज केलं तर त्याला काय म्हटलं जातं? कॉन्व्हर्स. ओके. तर आता इथे पहा, इथे अँटीसिडेंट आहे द गिवन क्वाड्रिलॅटरल इज रोम्बस. कॉन्सिक्वेंट आहे इट्स डायगोनल्स आर परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ ईच अदर. या दोघांच्या जागा बदलून टाकू. याला घेऊ खाली, याला घेऊ वरती. या पार्टला जाऊ देऊ खाली, या पार्टला आणूया वरती. तर स्टेटमेंट कसं तयार आहे? इफ डायगोनल्स, आता इट्स चाइल्ड काय? इट्स काढून टाकू. इफ डायगोनल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल आर परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ ईच अदर. याला घेतलं पुढे. इफ diagonals of quadrilateral are perpendicular bisectors of each other then it is rhombus. दोघांना काय केलं आपण? चेंज केलं. याला घेतलं पुढे. if the diagonals of a quadrilateral if the diagonals of a quadrilateral are perpendicular bisectors of each other, if the diagonals दोन्ही स्टेटमेंटला काय करतोय आपण? चलो चेंज करतोय. ह्या पार्टला घेतोय, त्याला कॉन्सिक्वेंट म्हणतो, त्याला घेतोय पुढे. If the diagonals of a quadrilateral are perpendicular bisectors of each other, then it is rhombus. तर तो काय असतो बच्चो? रोम्बस असतो. then it is rhombus. हा काय झाला बच्चो? आधीच्या स्टेटमेंटचा कॉन्व्हर्स. हा काय झाला? या स्टेटमेंटचा कॉन्व्हर्स. कॉन्व्हर्स म्हणजे काय तर बच्चो? अँटीसिडेंट आणि कॉन्सिक्वेंट यांचं इंटरचेंज करून तयार झालेलं स्टेटमेंट त्याला म्हणतो आपण कॉन्व्हर्स. बच्चो लोक सगळ्याच जॉमेट्रिकल स्टेटमेंटचे, कंडिशनल स्टेटमेंटचे कॉन्व्हर्स ट्रू असतात असं नाही. काही स्टेटमेंटचे कॉन्व्हर्स ट्रू नसतात पण फॉल्स पण असतात.
जसं मी एक स्टेटमेंट सांगतो त्याच्यावर विचार करा. म्हणजे मी म्हणतोय सिटीजन ऑफ नाशिक, नाशिकचा रहिवासी, सिटीजन ऑफ नाशिक इज सिटीजन ऑफ इंडिया. नाशिकचा रहिवासी हा भारताचा रहिवासी असतो. मान्य? सिटीजन ऑफ नाशिक इज सिटीजन ऑफ इंडिया. ऑफकोर्स माझं वाक्य ट्रू आहे. सिटीजन ऑफ नाशिक इज सिटीजन ऑफ इंडिया. आता चला याचा कॉन्व्हर्स करूया. नाशिकला मागे टाकू, इंडियाला पुढे आणू. सिटीजन ऑफ इंडिया इज सिटीजन ऑफ नाशिक. कॉन्व्हर्स काय आहे बच्चे लोक माझ्या वाक्याचा? माझं ओरिजिनल वाक्य आहे सिटीजन ऑफ नाशिक, सिटीजन ऑफ नाशिक इज सिटीजन ऑफ इंडिया. कॉन्व्हर्स काय होईल? सिटीजन ऑफ इंडिया इज सिटीजन ऑफ नाशिक. आता काय सगळे इंडियन नाशकात राहतात का बच्चे लोक? तर नाही. नाशकातले सगळे लोक इंडियात राहतात. पहिलं वाक्य ट्रू आहे, पण दुसरं वाक्य तयार होतंय, कॉन्व्हर्स तयार होतोय. द सिटीजन ऑफ इंडिया इज सिटीजन ऑफ नाशिक. म्हणे भारताचा प्रत्येक नागरिक कुठे असतो? म्हणे नाशकात असतो. तर हे वाक्य ट्रू आहे का बच्चे लोक? नाही. तर सगळ्याच वाक्यांचे कॉन्व्हर्स ट्रू असतात असं पण नसतं. त्या बच्चे लोक हे पाहिलं आपण कंडिशनल स्टेटमेंट्स अँड कॉन्व्हर्स. बच्चे लोक अजूनही थेरी बाकी आहे, तिला बघणार आहेत आपण पुढच्या लेक्चर्स मध्ये. बच्चे लोक जर का हे व्हिडिओ लेक्चर तुम्हाला आवडलं तर व्हिडिओ काय करा, लाईक करा. आपलं चॅनल आहे बचाव क्लासेस, ते सबस्क्राईब करा आणि तुमच्या इतर मित्रांना, नातेवाईकांना जर या व्हिडिओची गरज असेल, तेही 9th मध्ये असतील, तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. बच्चे लोक भेटूया आपण पुढच्या लेक्चर्स मध्ये.